चला आता अयोध्यावरून निघालेलो आहे आम्ही. काशीला चाललो आता. वाराणसी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे तिथे चाललो आता. म्हणजे तर इथून 4 तास दाखवतात. तेवढा टाइम लागू शकते. 4 तासच लागतील ना. संध्याकाळ होईल वाटते. ब्रेक असतात आपले मध्ये मध्ये. ब्रेक असतात. आता बघू. चला निघालेलो आहे इथून. अयोध्या सोडतो होता. वाराणसी मध्ये पोहोचलेलो आहे. संध्याकाळ झाली. भरपूर अडचण आहे इकडे. गल्ल्यामध्ये सगळ्यांच्या तोंडात पान नाही गुटखा. आजचा बघ चालले आणि पक्की पिले खाल्लं गेलं. वेलकम टू बनारस. दाखवून दिला रे बनारसला आल्या. त्याच्या पायटी वर धावेल. हॉटेल वाले जसं खांद्यावर नेतील वाटते. आता बॅगा सहित आपल्या कॉलेज कॉलेज चला आपली रिक्षा जिंदाबाद. आता घाट फिरायला चाललो इथले वाराणसी मध्ये. चला आता घाट बघायला चाललो इथले आपले वाराणसीचे. लाजची बोट आहे ती भेटलेली आपल्याला रात्रीचे. ही बघा बोटीत बसलेलो आम्ही सगळे. भाऊसा तिथे बसल्यात. तर ते एकदम पुढे घाट आहे. तिथे आरती चालू असेल टायमावर. ती भेटली तर बराच होईल. म्हणजे पैसे तरी वसूल होतील. कारण या बोटीतच एकाचे 350 रुपये घेतात हेवी. आणि आता आम्ही दुसऱ्या रात्रीच्या आल्या. बघू जमला तर सकाळी परत येऊ. चला बघू. जातो आता. पुढे घाट आहेत सगळे. 4-5 घाट असतील. ते बघायला भेटतील आपल्याला. चला इथे आलो बघ. घाटा दुसऱ्या घाटावर आरती चालू आहे. बघायला भेटेल आपल्याला. बघूया. घाट फिरवा घेतल्या ना मला. आंघोळ नाही. किल्ल्यावर पिक्चर लागले. किल्ल्यावर पिक्चर लागले. इथे आरती चालू आहे अजून. पब्लिक बाबा. गंगा आरती. चला हे घाटवर उतरू आता. बघायला आल्यावर ते ह्या घाटवर. घाटाचं नाव काय ते पण नाही माहीत. बघू. सोरदंडे. बाकी लोक येडे आहेत का मागे. मधीतून लाईनीतून घुसता. कुठेच गेल्यावर सुधारणार नाही. तू बी तोच आहे. तू बी तसा दिले. चाललो इथे मंदिरात. कणाचं मंदिर पण चालल्या बरं. सांग मला नाही माहित. मी काय रोजचा येत आहे. रोजचा नाही. तुला माहित असेल ना भाई. कशाला आलो आपण. नाही माहित म्हणून तुला माहित. दर्शन कुठलं आपला मेन दर्शन तर माहित आहे. काशी विश्वनाथचा ज्योतिर्लिंगाचा. आयाक त्या तोच मंदिर आहे भाई. तोच एवढे तोच मंदिर आहे. नाही रे बाबा. इथे मेनच मंदिर आहे तो. आपण ज्योतिर्लिंगाचा पण मंदिर पुढे अजून इथेच आलो.
12 ज्योतिर्लिंगामधलं एक आहे ते काशी विश्वनाथ. पण आता दर्शन होतो का नाही माहित नाही, कितीला बंद होतं मंदिर. नाही तर सकाळी यायला परत आपल्याला, परत लगे सकाळी बोट वगैरे करून यायला लागेल. बघू आताच कसा काय. तो मंदिर पुढे इथून नेहमीप्रमाणे फोन जमा करूया आपण. चला आल्यावर लॉक कंटिन्यू करू. वाचवर थांबल्यावर आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचा. सगळीकडे चेकिंग, पण आमचं फोटो काढायचं राहिले. तर आता परत चाललो, म्हणजे तिथं अजून पुढे फोन येता येईल, नीट फोटो पण काढता येतील. म्हणजे आज नाईट मध्ये दर्शन झाला म्हणजे उद्याला टेन्शन नाही आपला. यो बघा मंदिर आतमध्ये, सगळं आतमध्ये भारी केलेलं आहे ते. समजलं एवढ्यात फोन आणू शकतो आपला. तर मग आता परत आलो फोन घेऊन फोटो काढण्यासाठी. समजला तर पाहिजे ना आल्यावर म्हणून इथे. ज्योतिर्लिंगाचा शृंगार केलेला आहे पूर्ण. इथे दर्शन घेऊन आलो आम्ही. आता सध्या बंद केलेलं आहे दर्शन वाटते. दरवाजे तर लागलेत बघा. फटाफट इथे फोटो काढून कल्टी मारतोय. तर चला टाइम झालेला आधीच 10 वाजल्यात इथेच आम्हाला. उद्या संडे असल्यामुळे आम्ही आज दर्शन घेण्याचा ठरवला, कारण उद्या भरपूर गर्दी असू शकते. कारण आता 1 तासात झाला आमचं दर्शन बऱ्यापैकी लाईनला. एवढा पूर्ण भरला होता कधीपासून, आता पूर्ण खाली झालेलं आहे. 11 वाजता बंद होईल मंदिर. जर तुम्हाला यायचं असेल तर 2-3 दिवस वेळ काढून या, तरच पूर्ण बघू शकता. इथला मणिकर्णिका घाट आहे हा खाली. काय आवड आहे आम्हाला हे बघा झालं. खास आहे मणिकर्णिका घाट म्हणून आले बघायला. भाऊजी सणा सोडून आलो डायरेक्ट आम्ही. मैता रंग सेल्फी विल्फी करते आज. कोण तुमचा? त्याला दुःख झालेला आहे, दुःखाचे डोंगर कोसळलेले आहेत. जाऊन दे. 13 दिवस भाजी खावा लागेल आता. इथे बाहेर आलो. हा मेन गेट आहे. आम्ही घाटवरून गेलेलो बोट मधून, तिथून घाटवर थांबलो, तिथून मंदिरात गेलेलो. पण हा मेन गेट आहे मेन. चला खाण्यासाठी गेलेलो बाहेर, सगळ्या रात्रीचा बंद झाले. पण खाला असाच काय पण. आणि आता चालू रूमवर रिटर्न. आपले रूम घेतला, रूम पण नव्हता बघितला. इथे मागेच रूम आहे आपला. अजून काशीमध्ये वाराणसीमध्ये. उद्या सकाळी दुसरीकडे जायला निघू, नाहीतर इथे थोडासा फिरू. बघू सकाळचा काय होतं ते. उद्या लॉक कंटिन्यू करू आपण डायरेक्ट आता. आणि सकाळ झालेले आहे, काशीलाच आहोत आम्ही. सकाळी ज्यूस घेतलेला आहे आमच्या हॉटेलच्या खालीच होता ज्यूस सेंटर. प्रतिवासा लागतोय नॅचरल ज्यूस एकदम, तो पीत घेतलेला आहे. नंतर आता इथं मार्केट फिरू आणि नंतर आपल्या दुसऱ्या प्रवासाला निघू. तर सध्या आता ज्यूस पितो आणि जातो तिकडे मार्केटमध्येच. चला. पायनॅपल घेतलं. इथूनच काल गेलेलो रात्री.
परत आता सकाळी मस्त म्हणजे फ्रेश होऊन आलो तर परत फोटो काढायला आलो. तर रात्रीचे चांगले नव्हते आले फोटो तर. आणि एक दिवसाकार बघू कसं हे बघा आतला मंदिर आहे. स्टील आम्ही ते मंदिराच्या बाहेरच आहोत. हे बघा लाईन इथे आणि इथे रेस्टॉरंट आहे तिथे थांबलो नाश्ता करण्यासाठी. मेंदू वडा घेतलेला आहे. उडुपी एक्सप्रेस. आजचा टाईम आपला इथेच जाईल वाटते कारण अजून मार्केटला पण नाही गेलो. तिथं पण शॉपिंगला टाईम जाईल. बघूया पुढे कसं काय होते आपला. आता सध्या तर खाऊन घेऊ. सकाळी ज्यूस पिलेला तेवढाच. बनारस की गली गली घूम रे गाईज हम. भैये झालेले आहेत भैये. नुसती अडचण नसते यांच्या इकडं. शिस्त नाही लोकांना शिस्त. मार्केट फिरत घेतलेला आहे. भलताच कार्यक्रम चालू आहे आमचा. कोणला काय पण घेत लावले आम्ही. 19-20 का ही तो फर्क है. तिघांनी आम्ही ट्विनिंग केलेलं आहे बघा. ट्विनिंग शेम डेमरील डायरेक्ट साड्यांचे दुकान उरवील साड्यांचे. भाऊ काय तुम्ही टाइमपास लावले मार्केट मध्ये. तुमची काय शॉपिंग संपत नाही. स्टील अजून आम्ही मार्केट मध्ये जाऊत. भाऊसाहेब फुल बांगडे घेतलेले आहेत. एकदम फुल शॉपिंग आहे बघा. कोणाला पाहिजे असेल ते नक्की सांगा. कमेंट करा. वाराणसी वरून निघालो. आता नेक्स्ट जायचं आपल्याला प्रयागराज. जो इथून 200 किलोमीटर आहे. तर चला आता तिथेच जायला निघालेलो आहे. प्रयागराज नेक्स्ट डेस्टिनेशन आपला. खाली कितना खर्चा हो ही गया है तो चिप्स ले लो ना. लेस दे ना. ले दे. कुरकुरे दे, लेस दे. पिवलं वाला 2 जे, हिरो वाला 2 जे, नीलो वाला 2. बारीक पोरांची वरचा काम करीत घेतली आली. मला जरा ट्रॅव्हलिंग मध्ये भूक लागते भरपूर. जरा स्टॉक ठेवायला लागते भरून. भाऊजीने ऑर्डर दिले चिप्स घेऊन या. बिमल खाया ना हमने बनारस में. बोलो चला इतना लेस ले लिया है भाई ने. चला अजून काय प्रयागराजला पोहोचत नाही ते. एक तर कालोख पण लवकरच होते. 6 वाजल्या तरी बघ एवढा कालोख झाले लगेच. आपले इकडे अजून उजेड असेल. बस नको जे जमा नाही म्हणा मातीन. मला काम जमते. अरे तू प्रॅक्टिस झाली आता आवरे दिवसाची. प्रयागराजला पोचलेलं आहे. जो बाहेरचा दृश्य दिसतो ना इथे 2025ला महाकुंभ मेळा होणार आहे. त्याची पूर्ण तयारी केलेली आहे इथे. फोनमध्ये व्यवस्थित दिसतो का माहित नाही पण असा जाम भारी दिसतो. फुल व्यवस्था केलेली आहे बघा. कडक काम केले. शेवटच्या पोटापर्यंत दोन्ही साईडला कुंभ मेळ्याची तयारी पूर्ण. मजा काय नदीमध्ये तुमचं मग नदीमध्येच सकाळी येतात ना ते आंघोळ करायला.
देखो भाई साहब, एक नंबर केलेला आहे. प्लॅन आहे ना खतरनाक आहे ना. नजर माझं पुरं नाही, नजर जाईल तेवढे. शेवटच्या त्या टोकापासून इकडे भरलं. दिस साईड अल्सो, त्या साईडला पण तसंच. इथे प्रयागराजला आलेलो आहे आम्ही, जिथे महाकुंभ मेला होणार आहे 13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत. ती व्हिडिओ दाखवली ती पूर्ण, त्याच्यासाठी तयारी चालू आहे. अजून टाईम आहे तरी तयारी केवढी चालू आहे बघा. प्रॉपर आयोजन केलेलं आहे. आणि आता चाललो इथे हनुमानाचं मंदिर आहे, लेटलेल्या हनुमानचं मंदिर आहे. ते फक्त भारतात तो एकच आहे वाटते, तर तो बघायला चाललो आता. चला. सध्या तरी मंदिरात आरती चालू आहे, तर अर्धा पाऊण तास लागेल. मंदिर लावून ठेवलेलं आहे गेट मागे. तोपर्यंत आपण संगम फिरून येतो. नक्कीच बजरंगबली चला. इथे नदीचा संगम आहे. रात्रीचे दिसते का नाही ते बघू. पुढे जावं लागेल ना संगम बघायला. हो, इथून 1 किलोमीटरवरती संगम आहे, तिथे जावं लागेल संगम बघायला. चला मग तिथे आधी बघून घेऊ, मग नंतर मंदिराने येऊ. तोपर्यंत गर्दी पण कमी होईल. बरोबर ना, मंदिर पण ओपन होईल, आरामात दर्शन होईल. चाललो रिक्षात आता संगम बघायला नदीचा. मॅनेज कसा, मॅनेजमेंट बघा. इथं उंट बिंट जसा राजस्थानला झाल्या त्याच तर आता वालवंट तर बनवूनच ठेवले बघ. कसा बसायचा का उंटावर. पैसे नाही भाऊ, सदरपणे रिक्षाला पैसे नाही आमच्याकडे. बंडल बरखास्त होत चालले. गाडी आता गाडीचा खर्च कमी करतो आम्ही, रिक्षाचा प्रवास जास्त करतो. जास्त डिझेलला पैसे भरले. फटका बिटका मशीन टाटाला. बाबू देश रे बने देश. आता नाराज करते पोराना, तो पोराना नाराज करते. हाथ मिलाएगा तो लेगा, हाथ मिलाएगा तो क्या हमको दा, दोनों को दा. नाही बाग कपड़ा जो रहा ये नाही चलते. शर्ट महाग आहे त्याचा. अरे जा रे, जा रे. नाही तर मग जा, नाही देवाचं. अरे दाज माव गए फा नहीं चॉलवे. वहां से ले लो ना, खाता बांट लो ना. तुमचं पोटा पार्टी मरते बस. बस हो गया ना भाई, आपण कुस्ती मारते की इसे गरिबांच्या पोरांना सतवता. आता दिलं अरे क जा दाबी नाही. पैसा लाया ना, पैसा लाया ना. शेठ ते बघ, शेठ काले कपडे वाले शेठ. शेठ जी, हाँ वही जा. आई जरा थंडीमध्ये चायचा आनंद घेऊ. कुल्हड चाय. खूप दिवसांनी चहा पीत घेतले नाही, ते चहा नाही नीट भेटत इथे कुठंच. आता भेटलेले अद्रकवाली चाय. इथेच आहोत आम्ही. खपला बी तुझा चहा.
त्याच बरं जरा काय गेलो लगेच एवढी गर्दी झाली इथं मंदिराच्या बाहेर, कारण आरती चालू होती म्हणून थांबवलेली पब्लिक. आता चाललो दर्शनाला. आतमध्ये एक काढायला भेटली तर व्हिडिओ काढू, दाखवीन कसा, नाही तर नाही आल्यावर बाहेरच. सिद्धूचे फॅन भेटलेले आहेत इथे. बस जे आता मज्जा आली बाईला. मुले ही देवाघरची फुले. यो जो पोरे आहे त्याची घरची त्याला जबरदस्ती आमच्या बरोबर पाठवत घेतलेलं आहे. कसा करायचा जेवाचा केला लाईव्ह बना देंगे. महाराष्ट्रात घेऊन जाऊ याला. लाईव्ह बना देंगे ते. चल हे बघा आपला एवढा ट्रॅव्हलिंग झालेलं आहे 4000 किलोमीटर. आणि भाऊनीच गाडी चालवलेली आणि या एक भाऊनी गाडी चालवली. 50-50 त्यांचा कॉन्ट्रीब्युशन आहे गाडी चालवण्यात. कसं वाटतं गाडी चालवून नाईट मध्ये वगैरे? स्कॉर्पिओ गाडी चालवणे म्हणजे कंटाळाच येत नाही स्कॉर्पिओ गाडी चालवणं. एकदम पुढं तर त्यांना कम्फर्टेबल वाटत असेल, आम्हीच मागे बरोबर या होतो, नाही तर त्यांना एकदम कम्फर्टेबल वाटत. स्कॉर्पिओ आहे आपला पण ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. एवढे दिवस तर झाले बघितलंच तुम्ही. जास्त रनिंग करायची असतं तर स्कॉर्पिओ गाडी एकदम कम्फर्टेबल गाडी आहे. मस्त डिक्की वगैरे आहे, मोठी आहे, मस्त काम तमाम. साडूने पण भरपूर सपोर्ट केला चालवला. साडू आता की गेम आहे तुमचे. जेवणाची ड्रायव्हिंग वगैरे त्यांचं तर 90% कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या ट्रिप मध्ये. आणि आमचा 1% आमचा. तुझा तर पाणी आणाला 0.1. चला मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केलेला आपण आणि रात्रीच्या ढाब्यावर थांबलेलो आहे. जेवणाचा ब्रेक घेऊ, नंतर पुढच्या वाटचालीस आपण जाऊ. क्या बात कर रहे हो भाई, क्या बात करे भाई. धाबा भेटत नव्हता कधीपासून, ते एक सगळं भैयांचे धाबे नीट बघून इच्छा मारते जेवायची डायरेक्ट. बाहेर टोपा मारून येतो आया बी म्हणलं. MP मध्ये आलो ना, तर एक मस्त आता चांगला वाटते. बघू चला. तो धाबा कॅन्सल केला तर नेक्स्ट रेस्टॉरंटला आलो. इथे तरी काय जमेल का नाही बघू. इथे पण चांगला नाही वाटला, इथे तरी ठीक वाटते. बघू चला. मस्त आपला व्हेज खायला लागेल आज संडेला. ऑर्डर आलेली आपली मस्त गरमागरम. भाऊ तर डायरेक्ट ब्लँकेट घेऊन रेस्टॉरंटमध्ये. एक डिश लाव बाई को डिश लाव. लक्ष आहे की तुझा डिश नाही तुला भेटली का सांगावा. देईल ना घाई म्हणजे वाजलं किती वाजले टाइम माझा. झोपू आता भाई, टेंशन नाही. तू आता अभी रूम मिल जाएगा हमको.